नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर तुपे बाळासाहेब। मी सिटीजन चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापनाचे कामकाज करीत आहे। मी आज आपल्याला TY-BCom या वर्गातील बँकिंग अँड फायनान्स सेकंड पेपर या पेपरमधील प्रकरण क्रमांक 1 किंवा प्रकरण क्रमांक पहिले भारतीय वित्तीय प्रणाली आणि या भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये पहिला जो पॉईंट आहे आर्थिक विकासात वित्तीय व्यवस्थेची भूमिका। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण TY-BComला 2 पेपर असतात, एक पेपर सेकंड आणि पेपर थर्ड। तर आपल्याला जो सेकंड पेपर आहे तो भारतीय वित्तीय संस्था आणि बिगर वित्तीय संस्था या वित्तीय संस्थांमध्ये आपल्याला प्रकरण क्रमांक 1 मधील भारतीय वित्तीय प्रणाली हे पहिलं प्रकरण आहे आणि हे पहिल्या प्रकरणामध्ये वित्तीय व्यवस्थेमध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय व्यवस्थेची भूमिका कशी असते, काय असते त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आज आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला आणि भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमुळे काही ठराविक प्रश्न हे खूप महत्त्वाचे होते। त्यामध्ये होते की भारतातील शेती व्यवसाय हा प्रगतीपथावर आणणे, त्यानंतर निर्वासितांचा प्रश्न होता, त्यानंतर वित्तीय क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्रांचा, असे जे 4 प्रकार होते। म्हणजे आर्थिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वित्तीय क्षेत्र। तर ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अर्थव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने कशी निर्माण करता येईल किंवा अर्थव्यवस्थेची प्रगती कशी करता येईल, म्हणजे त्या काळामध्ये 2 क्षेत्र खूप महत्त्वाचे होते। एक होतं कृषी क्षेत्र आणि दुसरं होतं औद्योगिक क्षेत्र। मग या औद्योगिक क्षेत्राला आणि कृषी क्षेत्राला जोड देणारं जे तिसरं क्षेत्र होतं ते वित्तीय क्षेत्र। मग वित्तीय क्षेत्रामध्ये कशी प्रगती करायची याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मग भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या, मग कृषी क्षेत्राला त्या काळामध्ये खाजगी सावकाराकडून प्रचंड प्रमाणात कर्ज पुरवठा केला जायचा, जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज पुरवठा केला जायचा। परंतु हा जो कर्ज पुरवठा होता तो अपुऱ्या प्रमाणात होता आणि व्याजाचे दर हे जास्त होते। त्यामुळं एक प्रकारे वित्तीय क्षेत्राची मोठी ती समस्या होती। तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा काय होतं की या औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या अपुऱ्या प्रमाणात होत्या, कमी प्रमाणात होत्या। मग वित्तीय क्षेत्राची जर चांगली प्रगती जर केली तर याचा फायदा औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला नक्कीच होईल। हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्षात आल्यानंतर मग त्यावेळेस जे भारताचे पंतप्रधान होते जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वित्तीय क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मग काही सार्वजनिक बँकांची स्थापना केली। मग आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये 19 जुलै 1969ला जे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्यानंतर 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं। अशा अनेक बँका, म्हणजे आज भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर भारतामध्ये क्षेत्रावाईज बँका आहे। म्हणजे कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या आहे त्या सहकारी बँका आहेत, त्यानंतर औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या औद्योगिक विकास बँका आहेत, त्यानंतर व्यापार क्षेत्राला जे खेळतं भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बँकांची स्थापना करण्यात आली। आणि जे कारागीर आहे, मजूर आहे, छोटे उद्योग आहे यांच्यासाठी या क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी काही बँका म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकासुद्धा स्थापन करण्यात आल्या। मग अर्थव्यवस्थेमध्ये आता आर्थिक विकासामध्ये वित्तीय क्षेत्राची भूमिका कशी आहे, तिला महत्त्व का प्राप्त झालं, तर ते आपल्याला बघायचं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये बघा की ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये काही लोक त्या काळामध्ये की अर्थव्यवस्थेला गती द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर अर्थव्यवस्थेमध्ये बचत येईल। मग तुम्हाला माहीत आहे की अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस काही लोकांचं उत्पन्न वाढलेलं असतं, मग हे उत्पन्न वाढल्यानंतर काही उत्पन्न हे खर्च केलं जातं, उपभोगावर खर्च केलं जातं आणि काही उरलेलं उत्पन्न जे आहे ते बचत म्हणून असतं। मग बचत झालेलं जे उत्पन्न आहे तर लोक त्यावेळेस गुंतवणुकीला संधी नव्हत्या, पुढं गुंतवणूक करायची हे लोकांना माहीत नव्हतं।
त्यानंतर ही जी बचत आहे ती असुरक्षित होती। मग सुरक्षित करण्यासाठी आणि या बचतीला चालना देण्यासाठी मग भारत सरकारने काही योजना आखल्या गेल्या। मग त्या वेगवेगळ्या योजना या भूमिकेच्या मार्फत आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत। मग अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय क्षेत्राला चालना देण्यासाठी पहिला जो मुद्दा येतो तो बचतीला प्रोत्साहन देणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बचतीला प्रोत्साहन देणं म्हणजे नेमकं काय, बचतीला प्रोत्साहन कशा पद्धतीने दिलं जातं। मग अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला माहिती आहे अनेक कुटुंब आहेत, अनेक उद्योग संस्था आहेत। या उद्योग संस्था किंवा बचतदार किंवा गुंतवणूकदार की ज्याचं उत्पन्न जास्त आहे, हे उत्पन्न जास्त असल्यामुळे तो आपल्या उपभोगावर काही खर्च करतो आणि उरलेलं उत्पन्न हे बचतीमध्ये राहतं। मग बचत झालेलं उत्पन्न जे आहे, बचत झालेलं जे उत्पन्न आहे तो काय करायचा की सोनं असेल, दागदागिने असेल, मौल्यवान वस्तू असेल याच्यामध्ये गुंतवायचा आणि दुसरी गोष्ट स्थायी मालमत्तेमध्ये पैसे गुंतवायचा। म्हणजेच काय, बचतीला ब्रेक लागल्यासारखं व्हायचं। आता ही जी बचत आहे ही या मार्गामध्ये गुंतवणूक करायचा। मग गुंतवणूक केल्यानंतर आता सोन्यापासून काही उत्पन्न मिळत नसे, त्यानंतर स्थायी मालमत्ता असेल, मग या स्थायी मालमत्तेपासून सुद्धा काय असायचं की उत्पन्न मिळत नव्हतं। म्हणून सरकारने काय केलं तर अनेक बँका स्थापन केल्या। आता बँका स्थापन केल्या, पण बँका स्थापन करण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर उद्योग क्षेत्राला जो गुंतवणुकीसाठी पैसा लागायचा हा पैसा बँकेच्या मार्फत, म्हणजे बँकेत जेव्हा लोक पैसे ठेवणार, पैसे ठेवल्यानंतर बँकेमध्ये दोन फायदे व्हायचे। दोन फायदे कोणते तर एक फायदा असा व्हायचा की बचत ही जी बचत आहे ती सुरक्षित राहणार आणि सुरक्षित राहिल्यानंतर तिच्यावर व्याज मिळणार, म्हणजेच त्याला लाभांश मिळणार आणि लाभांशाच्या हेतूने वित्तीय क्षेत्रामध्ये मग भारत सरकारने मग सहकारी बँका स्थापन केल्या, व्यापारी बँका स्थापन केल्या, प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन केल्या, त्यानंतर आयात निर्यात क्षेत्रातील बँका स्थापन केल्या, त्यानंतर लघु उद्योग किंवा नाबार्डसारखी जी कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे तिला सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आलं। म्हणजेच काय, बचतीला प्रोत्साहन जेव्हा लोकांना एक नवीन मार्ग मिळाला की ज्यावेळेस पूर्वीचे लोक काय करायचे की सोन्यामध्ये पैसे गुंतवायचे, दागदागिन्यामध्ये पैसे गुंतवायचे, स्थायी मालमत्तेमध्ये जमिनीमध्ये पैसा गुंतवायचे, परंतु याच्यामध्ये जे गुंतवणूक करायचे पण त्याच्यापासून जास्त लाभ होत नसे। पण आता लोकांना काय झालं की नवीन संधी उपलब्ध झाली आणि लोकांचा एक फायदा काय झाला तर सोनं चोरी जात असेल। मग सोनं चोरी जात असेल तर आपली जी बचत आहे, आपली जी स्थायी मालमत्ता आहे ती असुरक्षित आहे। असुरक्षित राहिल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं। मग अशा वेळेस लोकांची जी बचत आहे ती बचत वेगळ्या मार्गाने म्हणजेच उद्योग क्षेत्रामध्ये कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले। त्यानंतर पुढचा दुसरा जो मुद्दा आहे बचत आणि संसाधनाची गतिशीलता वाढवणे। दुसरा जो मुद्दा आहे बचत आणि संसाधनाची गतिशीलता वाढवणे। बघा की दुसरा जो मुद्दा आहे बचत आणि संसाधनाची गतिशीलता वाढवणे। म्हणजे काय की लोक ज्यावेळेस आपलं उत्पन्न असायचं, जादा उत्पन्न असायचे, बघा की जसजशी देशाची प्रगती होत गेली म्हणजेच काय की रोजगार वाढला, रोजगार वाढल्यामुळे उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग पण वाढला आणि बचत पण वाढली। परंतु आता ही जी बचत आहे ही योग्य मार्गाने अनुत्पादक साधनाकडून उत्पादक साधनाकडे कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले। म्हणजेच काय की लोकांना ज्यावेळेस ही बचत जी आहे ही बचत गतिशील कशी करता येईल, मग गतिशील करण्यासाठी वित्तीय क्षेत्र, बचत क्षेत्र, वित्तीय क्षेत्र आणि गुंतवणूक क्षेत्र असे 3 क्षेत्र आहेत। या क्षेत्रामध्ये मध्यस्थाची भूमिका जी आहे
ती वित्तीय क्षेत्राची आहे। म्हणजे वित्तीय क्षेत्र काय करणार की ज्या ज्या लोकांकडे उत्पन्न आहे, ज्या ज्या लोकांकडे बचत आहे, बचत पडून आहे आणि ही बचत पडून असल्यामुळे ती अनुत्पादक आहे। आता ही बचत ज्या वेळेस हिला गतिशील करायचं, गतिशील करण्यासाठी काय झालं की त्यावेळेस बँकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरली। आता बँकांची भूमिका महत्त्वाची काय ठरली तर बँकांनी काय करायचं, या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना काही लाभांश द्यायचा। लाभांश द्यायचा म्हणजेच काय, त्या बचतीवर व्याज द्यायचं आणि बचतीवर व्याज दिलं की लोक काय करणार, आपली जी बचत आहे जी एका ठिकाणी पडून आहे, अनुत्पादक आहे, ती बचत बँकेकडे येणार। बँकेकडे आली की ती बँक काय करणार की त्यांच्याकडे ज्या मुदत ठेवी आहे किंवा आवर्त ठेवी आहे, या ठेवीच्या माध्यमातून मग ते उद्योग क्षेत्राला, मग मध्यम उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, त्यानंतर मोठे उद्योग असेल, या उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम बँका करतात। आणि गरज दोन्ही क्षेत्राला गरज आहे की बचतदार जे आहे ते बचतदारांना काय मिळतो, लाभांश मिळतो आणि भांडवल जे आहे म्हणजे बचत आणि भांडवल या दोन ज्या कन्सेप्ट आहे या दोन्ही एकत्र आणण्याचं काम वित्तीय क्षेत्राचं आहे। म्हणजे तिथं आपल्याला काय सांगता येईल, बचत आणि संसाधनाची गतिशीलता वाढवण्याचं काम वित्तीय क्षेत्र करीत असतं। त्यानंतर पुढचं जो आहे, पुढचा मुद्दा जो आहे, वित्तीय संसाधनाची कार्यक्षम पुनर्रचना। वित्तीय संसाधनाची कार्यक्षम बघा की वित्तीय संसाधनाची कार्यक्षम पुनर्वाटणी किंवा पुनर्रचना आपण म्हणता येईल। आता बघा की पारंपरिक पद्धतीने जुन्या काळामध्ये इतिहासामध्ये की वित्तीय क्षेत्र म्हणजे कोणतं तर खाजगी सावकार काय करायचे की खाजगी सावकार काही लोकांकडून बचती गोळा करत असत आणि विशेष म्हणजे या बचती गोळा करून काय करायचे की जे गुंतवणूकदार आहे किंवा ज्यांना कर्जाची गरज आहे त्या कर्जाला ते कर्ज त्या क्षेत्राला देत असे। परंतु हे जे कर्ज आहे ते अनुत्पादक क्षेत्राकडे जात असे, म्हणजे जिथं उत्पादन होत नाही अशा क्षेत्रांकडे, म्हणजे धार्मिक कार्यासाठी दिले जात असेल किंवा धार्मिक उत्सव असेल त्याच्यासाठी कर्ज दिले जात असेल आणि हे जे कर्ज आहे त्याच्यावर व्याज मात्र भरमसाठ आकारले जात असेल। परंतु जेव्हा वित्तीय क्षेत्र विकासाला आलं किंवा वित्तीय क्षेत्र उदयाला आलं त्यावेळेस वित्तीय संसाधनाची कार्यक्षम पुनर्वाटणी किंवा पुनर्रचना करण्यात आली। आता याच्यामध्ये काय महत्त्वाचा भाग आहे तर याच्यामध्ये लोकांकडे असणारी जी बचत आहे ती बचत बँकेकडे जमा झाली। आता बँकेकडे जमा झाल्यानंतर या बचतीचा योग्य कार्यक्षमपणे वापर कुणाकडे यायला लागला तर उद्योग क्षेत्राकडे। आता उद्योग क्षेत्राकडे बचतीच्या मार्फत एक भाग आला, आता हा एक भाग झाला। दुसरी गोष्ट की कार्यक्षम वापर ज्यावेळेस उद्योग क्षेत्रामध्ये खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि खुलं आर्थिक धोरणामध्ये की मग तुमचे भाग भांडवल असेल, शेअर असेल, समभाग असेल, हे समभाग खुल्या मार्केटमध्ये विकायला सुरुवात झाली आणि विकायला सुरुवात झाली म्हणजेच काय की ज्या क्षेत्राची कार्यक्षमता चांगली आहे, ज्या उद्योगाची कार्यक्षमता चांगली आहे, जो उद्योग चांगला नफ्यात आहे आणि त्याला भांडवलाची गरज लागते आणि ही भांडवलाची गरज भागवण्याचं काम हे क्षेत्र करीत असतं। म्हणजे कार्यक्षम पुनर्वाटणी होणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की जो उद्योग तोट्यात जाईल त्याचे शेअर्स कोणी घेणार नाही किंवा ते शेअर्स पडलेले असतील आणि ते शेअर्स पडल्यामुळे त्याच्याकडे भांडवलाचं दुर्लक्ष होईल। मग उद्योग क्षेत्राला सुद्धा कार्यक्षम व्हावं लागतं। मग उद्योग क्षेत्रांना आपली मार्केटमध्ये पत टिकावे लागते। उद्योग क्षेत्रांना सुद्धा मार्केटमध्ये आपली पत टिकवण्यासाठी कार्यक्षम जे गुंतवणूक केलेली आहे, ज्या बचतदारांनी आपल्या उद्योगाकडे गुंतवणूक केलेली आहे, आपल्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहे आणि हे शेअर्स घेतलेले आहेत म्हणजेच काय तर ते आपल्या
क्षेत्राचे म्हणजे आपल्याच उद्योगाचे ते काय आहे, एक भागधारक आहेत आणि या भागधारकांचं सुद्धा संपत्तीचं चांगल्या प्रकारे वाटप करणं गरजेचं वाटतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे गुंतवणुकीचे विविधीकरण. गुंतवणुकीचे बघा की गुंतवणुकीचे विविधीकरण आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे. ज्यावेळेस एक उदाहरण दिलं जातं बघा की गुंतवणूक क्षेत्रामध्ये अनेक बघा की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचा काळ चालू असतो. तेजी मंदीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे मंदीचा काळ जर सुरू झाला तर शेअर मार्केटमधले शेअर्स खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि गुंतवणूक केल्यामुळे त्यांना तो लॉस होतो. शेअरच्या किमती कमी झाल्या म्हणजे त्यांना जो पाहिजे तसा जो नफा असतो तो मात्र मिळत नाही. परंतु ज्यावेळेस गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळते म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची आहे त्याच्याकडे बचत झालेली आहे तर बचत झाल्यानंतर तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतो. मग कोणकोणते क्षेत्र आहे, तो जमीन घेऊ शकतो, फ्लॅट घेऊ शकतो, त्यानंतर सोनं घेऊ शकतो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये तो गुंतवणूक करू शकतो, कर्जरोख्यामध्ये तो गुंतवणूक करू शकतो, नवीन कर्जरोखे घेऊ शकतो, जुने कर्जरोखे घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे तो शेअर मार्केटमध्ये त्याला आता प्रचंड ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे, प्रचंड माहिती उपलब्ध झाल्यामुळे कोणत्या कंपनीचे शेअर चांगले आहे, कोणत्या कंपनीचे शेअर्स पुढं यांच्या किमती वाढतील, कोणती कंपनीची अवस्था कशी आहे हे त्याला माहीत होतं आणि तो आपली जी गुंतवणूक आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली की त्याच्या गुंतवणुकीचं काय होतं तर विविधीकरण होतं आणि गुंतवणुकीचं विविधीकरण झालं म्हणजे एखादं क्षेत्र त्याच्यामध्ये तोटा जर झाला तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये नक्कीच नफा होईल. मग उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा एखाद्या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवलेले आहे आणि काही पैसे सोन्यामध्ये गुंतवलेले आहे. आता हा विरोधाभास आहे की ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये शेअरच्या किमती वाढतात त्यावेळेस सोन्याच्या किमती कमी होतात आणि ज्यावेळेस शेअरच्या किमती कमी होतात त्यावेळेस सोन्याचे भाव वाढतात. म्हणजेच काय तर या व्यक्तीने जर या दोन भागामध्ये गुंतवणूक केली तर त्याला एका भागामध्ये नक्कीच काय मिळेल, नफा मिळेल. म्हणजे जोखमीचं काय होईल की कमी जोखीम त्याला स्वीकारावी लागेल आणि दुसरी गोष्ट आपली जी स्थायी मालमत्ता आहे, आपली जी वित्तीय मालमत्ता आहे ती सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न होईल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे गुंतवणूक आणि भांडवल साठ्यात वाढ. आणि भांडवल साठ्यात वाढ. बघा विद्यार्थी मित्रांनो की आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस वित्तीय क्षेत्राची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. मग गुंतवणूक आणि भांडवल हे दोन पिलर आहेत. जर तुमची गुंतवणूक चांगली असेल तर भांडवल चांगल्याप्रमाणे उभं करता येतं आणि भांडवल चांगल्याप्रमाणे उभं करण्यासाठी भांडवलाची कार्यक्षमतासुद्धा वाढवता येते. मग आपल्याला उत्पादन प्रक्रिया आणि अनुत्पादन प्रक्रिया म्हणजे काही उद्योग असे आहे की उत्पादन प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी त्यांना गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि ही गुंतवणूक करण्यासाठी बचत होणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस तुमची उत्पादन क्षमता मग अर्थव्यवस्थेमध्ये हे चक्र जे आहे मग हे चक्र कसं चालतं की समजा काही उद्योग क्षेत्र म्हणजे समजा बचत जर केली, आपण बचत जर केली तर ती बचत उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही बचत उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचणं म्हणजेच काय की ज्या बचतदारांनी काय केलेलं आहे उद्योग क्षेत्राकडे गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणूक केली म्हणजेच काय तर त्या उद्योग क्षेत्राला भांडवल उपलब्ध झालं. आता हे भांडवल जे उपलब्ध झालं, भांडवल उपलब्ध झाल्यामुळे तो उद्योग काय करतो तर आपली उत्पादन प्रक्रिया किंवा आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच काय की त्याच्या उद्योगामध्ये
काय आहे, रोजगार निर्मिती होते आणि रोजगार निर्मिती झाली म्हणजे लोकांना काय मिळतो, रोजगार मिळतो आणि लोकांना रोजगार मिळाला तर लोकांना उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढलं की लोक काय करतात, पुन्हा उपभोगावर खर्च करतात आणि राहिले जे उत्पन्न आहे ते बचत होती, पुन्हा ती बचत इकडे गुंतवणूक क्षेत्राकडे चालते। म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेमध्ये हे चक्र जे आहे, बचत गुंतवणूक गुंतवणूक बचत, म्हणजे हे चक्र जर व्यवस्थित चालायचं असेल तर वित्तीय क्षेत्राची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। मग वित्तीय क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं आणि गुंतवणुकीतून भांडवल उपलब्ध करणं आणि भांडवलाची कार्यक्षमता वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं भाग किंवा महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तांत्रिक कौशल्याचा विकास। ज्यावेळेस उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात, बघा उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात, वेगवेगळ्या टेक्निकल आयडिया आणल्या जातात, उत्पादन क्षमता वाढवल्या जातात, त्यानंतर उद्योग क्षेत्राचं विस्तारीकरण केलं जातं, नवीन नूतनीकरण केलं जातं, नवीन उद्योग सुरू केले जातात किंवा आहे त्याच उद्योगामध्ये वेगवेगळे प्रयोग करून उपउत्पादने निर्माण केली जातात। आता ही उपउत्पादने निर्माण करण्यासाठी याला भांडवलाची गरज असते आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्याची क्षमता ही वित्तीय क्षेत्रामध्ये असते। मग तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो। मग काही उद्योग क्षेत्रामध्ये नुसतं कौशल्य असून चालत नाही किंवा नुसते मानवी श्रम असून चालत नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये केलं जातं। म्हणजे आज आपल्या भारत देशामध्ये जर विचार केला तर IT क्षेत्राचा जर विचार केला तर IT क्षेत्र हे आज भारत देशामध्ये चांगल्या प्रकारे शहरामध्ये स्ट्रॉंग झालेलं आहे आणि स्ट्रॉंग होण्याचं कारण म्हणजेच काय तर तंत्रज्ञानामध्ये मग कॉम्प्युटरचं युग आलेलं आहे आणि हे कॉम्प्युटरचं जे युग आहे याच्यामुळं काय झालेलं आहे की उद्योग क्षेत्राला चालना मिळाली आणि उद्योग क्षेत्राला जेव्हा चालना मिळते त्यावेळेस आर्थिक विकास नक्कीच झालेला असतो। म्हणजे आर्थिक विकासामध्ये वित्तीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढं आहे रकमांच्या आदान प्रदान व्यवस्थेत मदत करणे। आता बघा अर्थव्यवस्थेमध्ये बचत, मग बचत झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे धनादेश, डिमांड ड्राफ्ट, त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट, नेट बँकिंग ह्या ज्या सुविधा आहे त्या आपोआप तयार झाल्यात। म्हणजेच काय की वित्तीय क्षेत्र एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे सहज हस्तांतरित करता येतं। म्हणजेच आपल्याला आपल्या इथं सांगायचं काय की रकमांची आदान प्रदान सहज करता येते। मग तुम्हाला ऑनलाईन बँकिंग आहे, बँकिंग आहे, त्या इंटरनेट बँकिंग आहे, ईमेलद्वारे आहे, TTD आहे, DD आहे, यामार्फत आपण काय करू शकतो, पैशांची देवाणघेवाण करू शकतो। आता ज्या बँकांचा विकास झालेला आहे अशाच बँका याच्यामध्ये काय प्राधान्याने काम करू शकतात। अशा पद्धतीने आपण आर्थिक विकासामध्ये वित्तीय क्षेत्राची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे। आज आपण इथं थांबूया। धन्यवाद।